मुक्काम पोस्ट शिंदा, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर, दत्तनगर, वस्ती नागेश्वर. आम्ही यूट्यूबवर हे सायलेज मशीन पाहिलं होतं. सायलेज मशीन म्हणजे मका कुटी मशीन प्लस ॲटोमॅटिक पॅकिंग मशीन आहे. या मशीनपासून आम्ही 30 ते 25 किलो पॅकिंग करतो. या मशीनपासून असा फायदा आहे की कमीत कमी लेबरमध्ये हे मशीन चालतं आणि ॲटोमॅटिक आहे. एका ट्रॅक्टरवर चालणारं मशीन आहे. पहिलं आपल्याकडे 100 किलोचं पॅकिंगचं पण मशीन आहे, पण त्यांना जास्त लेबर लागतात. पण हे यूट्यूबवर आम्ही पाहिलेलं होतं आणि आम्हाला चांगलं वाटलं. त्यासाठी हे मशीन आम्ही खरेदी केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीत ह्याचा आम्हाला व्यवस्थित वाटल्यामुळे हे मशीन घेतले आणि यातून चांगलं आम्हाला प्रोडक्ट तयार होते. ॲटोमॅटिक असल्यामुळं एक ऑपरेटर याला हँडल करू शकतो आणि यातून 25 ते 30 किलो पॅकिंग तयार होते. आणि हे पॅकिंग असं पार्लेजी बिस्किट पुड्यासारखं पॅकिंग तयार झालेलं आहे. सहज कुणीही उचलू शकतं. अशा पद्धतीत या पॅकिंगसाठी महिलासुद्धा काम करू शकतात आणि ऑपरेटिंगसुद्धा करू शकतात. फक्त एक माणूस हँडलिंग करू शकते. ॲटोमॅटिक बटन आहे. फक्त एक बटन स्विच ऑन आणि ऑफ करण्यासाठी आहे. मका या पद्धतीत याची कुट्टी करून प्रेस करून एक 25-30 किलोचं बॉक्स तयार होते. पार्लेजी बिस्किट पुड्यासारखं एकदम टिकाऊ असा चारा तयार होतोय. 2 वर्ष हा चारा टिकतो. म्हणून चलतो स्टॉपला एक बटन आहे, तेवढं बंद केलं की बंद. गणेश मला एका पाना देऊन द्या, काय काय बोलायचं तर पाठ करते. माझे नाव गणेश पोपट घालमे. हे आपण कुट्टीसाठी मशीन आणलेलं आहे. आपण मकाचा बारीक कुट्टी करून 2 वर्षासाठी टिकणार असा खाद्य तयार करणारं मशीन आणलेलं आहे. तरी याची पॅकिंग 25 किलोमध्ये तयार होते. आणि हे मशीन मुक्काम पोस्ट शिंदा, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर येथे आलेलं आहे. आणि
आम्ही हे मशीन 7 व्हिजन ॲग्रो शिंदा नागेश्वर वस्ती येथे या कंपनीसाठी आणलेलं आहे. आणि या मशीनपासून आम्हाला खूप असं व्यवस्थित कमी कामगारामध्ये चांगलं प्रॉडक्ट तयार करता येते. आणि या मशीनमध्ये फक्त 25 किलोचा असा प्रॉडक्ट तयार होते. आणि हे काम महिलासुद्धा करू शकतात.